नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण शिकतोय इयत्ता 7वी सराव संच तिसरा बहुमितिक रचना या प्रकरणातला पहिलं जे प्रकरण आहे बहुमितिक रचना त्यातला सराव संच 3 आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1 आणि सराव संच 2 आपण बघितलेला आहे। अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर त्या तुम्ही बघून घ्या, त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहे। तर बघूया सराव संच 3। तर बघा मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत। अतिशय सोपा प्रश्न आहे। तर बघा, त्रिकोण एमएटी मध्ये एमए बरोबर 5.2, कोन ए बरोबर 80 आणि एटी बरोबर 6 सेमी। बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर या प्रकारच्या रचनांमध्ये दोन बाजू त्रिकोणाच्या दिलेल्या आहेत आणि एक कोन दिलेला आहे। ओके, आणि त्या दोन बाजूंमधला एक कोन दिलाय। तर ही रचना कशी काढायची यासाठी मी कच्ची आकृती काढली। एम ए टी त्रिकोण आहे, ज्याच्यामध्ये एम किती 5.2 आहे, कोन ए 80 आहे, एटी 6 सेंटीमीटर आहे। तर अशा प्रकारे सुरुवातीला कच्ची आकृती काढली तर आपला फायदा होतो, आपल्याला आकृती काढताना आपली चुकत नाही। तर ही कच्ची आकृती काढल्यानंतर सुरुवातीला मी काय करतो, एटी काढतो 6 सेंटीमीटर। ओके, एटी आपण 6 सेंटीमीटर काढू, असं मस्त 6 सेमीचं अंतर घेऊ आणि इथं एटी काढून टाकू, इथं ए आणि इथं टी आणि इथं लिहू 6 सेंटीमीटर। एकदम सोपी आकृती आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे कोन ए जो आहे तो 80 मापाचा। आता ए म्हणजे इथून, आता लक्षात घ्या कधी कधी पोरं विशाल कोण करतात लघुकोनचा, आता ए लघुकोन आहे, आपल्याला इथून काढायचं, मग इथून मोजायचं 0 10 20 30 40 50 60 70 80। तर 80 इकडे येतात, तर इकडचे 80 नका घेऊ, इकडचे 80 घेतले की आपला विशाल कोण येईल, हे 80 घ्या। आता हे 80 घेतले, हा बिंदू मिळाला, मस्त या बिंदूला जोडून टाका आणि हा 80चा कोन काढून टाका। हा झाला आपला 80 अंशाचा कोन। ओके, आणि इथं लिहून टाका बाबा, तो 80 अंशाचा आहे। ओके, आता आपल्याला एम 5.2 पाहिजे सेंटीमीटर, मग कंपास मध्ये असं 5.2 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं। ओके, हा 5.2 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं, ए वर कंपासचं टोक ठेवायचं आणि एक छान पैकी कंस मारायचा। हा कंस मारल्यावर इथं जो मला बिंदू मिळाला तो मिळाला एम, आणि हे अंतर आहे 5.2 सेंटीमीटर। ठीक आहे, आता एम आणि टी ला जोडून टाका, म्हणजे आपली आकृती पूर्ण झाली। असा एम टी ला छान पैकी जोडून टाकू, इथं टी आहे एम आहे, एम टी ला जोडला, झाला आपला त्रिकोण तयार। किती सोपी आकृती आहे। आता आपण पुढचा त्रिकोण काढू, पुढची आकृती काढू। बघा, पुढच्या आकृतीमध्ये पण तसंच आहे। इथे बघा, त्रिकोण एनएसटी, एनएसटी मध्ये टी बरोबर 40 अंशाचा आहे, एन टी बरोबर किती 5 आहे आणि टीएस बरोबर 5 सेंटीमीटर आहे। ओके, तर आता पहिला आपण काय करू, या ठिकाणी टीएस काढून घेऊ। पहिला एस टी म्हणजे टीएस किती सेंटीमीटरचा आहे बाबा, तो 5 सेंटीमीटरचा। मग इथून मस्त 5 सेंटीमीटरचा काढून टाकू, इथून असा घ्यायचा 5 सेमी। ओके, चला, आणि याला लगेच नाव लिहायचं, 5 सेंटीमीटरचं काढलं, लगेच नाव, हा यस आणि हा टी, याचं नाव 5 सेमी। ओके, सॉरी, नाव नाही 5 सेमी, याची लांबी 5 सेमी। ठीक आहे, आता काय करायचं बाबा, हा 40 अंश मापाचा एक कोन मला काढायचा आहे। ओके, 40 अंश मापाचा कोन काढायचा। इथं बघा, एन टी आणि टी एस दोघे पण 5 सेमी दिलेले आहेत। तर इथं आपण या ठिकाणी 40 मापाचा कोन काढताना इथं टी वर कंपासचं टोक ठेवू। आता इकडून नाही मोजायचं, आता इकडून मोजायचं 10 20 30 आणि इथं 40 मापाचा कोन, इथं 40 आपला आला। ठीक आहे, हे 40, आता याला जोडून टाकायचं मस्त पैकी, टी आणि हा बिंदू जो काही आहे त्याला जोडून टाका, आणि हा आपला कोन किती झाला 40 मापाचा, आणि इथं लिहून टाका बाबा 40 मापाचा कोन आहे। ठीक आहे, त्यानंतर मला काय पाहिजे, एन टी किती 5 सेमी आहे। एन टी 5 म्हणजे कंपास मध्ये आपण 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, असं मस्त कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेतलं, टी वर कंपासचं टोक ठेवायचं, एक कंस मारून घ्यायचा, झाला। हा जो बिंदू मिळाला हा एन बिंदू मिळाला। ठीक आहे, एन, आणि हा 5 सेंटीमीटर लिहून घ्या आणि एन एस ला जोडून टाका, झाली बाबा माझी आकृती तयार। अशा प्रकारे प्रश्न पहिला आणि दुसरा आपण सोडवला, सराव संच 3 मधला। आता पुढचे प्रश्न बघू, आपल्याला सगळे प्रश्न बघायचे। तर आता पुढचे प्रश्न हे बघा समोर, बघा आता ही पुढची आकृती, हा बाई, तर विशाल कोन दिलेला आहे। आता ही आकृती बघा, एफ यू एन या त्रिकोणामध्ये एफ यू 5 सेमी, हे बघा एफ यू 5 सेमी, त्याच्यानंतर यू एन 4.6 सेमी आणि कोन यू जो आहे तो 110 मापाचा आहे। तर पहिलं काय करू आपण, 4 सेमीचा पाया काढू, 4.6 सेमीचा यू एन, मग इथं 4.6 सेमीचा एक मस्त अशा प्रकारे रेषाखंड काढायचा, 4.6 सेमी, हे झालं 4.6 सेमी। इथं नाव द्या यू आणि एन। ओके, 4.6 सेंटीमीटर। आता हा कोन 110 मापाचा आहे मित्रांनो। ओके, 110 मापाचा आता आपण कोन काढू, कुठे गेला बाबा यू इथं। ओके, आता 110 जे आहेत
बघा इथून घ्या 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110. शितला 110 घेतला की तो 70 होईल लघु कोण, इकडे घेतला पाहिजे कारण आपल्याला विशाल कोण पाहिजे. अशा प्रकारे हा झाला 110चा कोण. ठीक आहे, आणि इथून असा हा झाला 110 अंश झालं. आता FU 5 सेमी आहे, तर एकदम सोपा विषय. FU जर 5 सेमी असेल तर माझं जे कंपास आहे या कंपास मध्ये मी 5 सेमी अंतर घेणार. इथून असं 5 सेमी ऑलरेडी आहे. U वर कंपासचा टोक ठेवणार, एक कंस मारून घ्यायचा. हा कंस मारल्यावर मला इथं मिळाला बिंदू F. तर FN ला जोडा. झाली बाबा माझी आकृती तयार. FN ला जोडलं की माझी आकृती तयार. ओके, या झाले. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही आकृती काढू शकतो. आता चौथा आणि शेवटचा प्रश्न, याच्यात कच्ची आकृती नाही काढली मी. बघा इथं RS 5.5, RP 4.2 आणि कोण R जो आहे तो 90 मापाचा. इथं 90 मापाचा म्हणजे माझ्याकडे हा काटकोन त्रिकोण तयार झाला पाहिजे, हा 90 मापाचा. ठीक आहे, आणि इथे कोण R आहे हा 90 मापाचा. त्याच्यानंतर RP 4.2, मग इथं चला RP 4.2 आणि RS 5.5 इथं यस नाव द्या. ओके, SRP किंवा PRS. तर अशा प्रकारे आपण PRS हा त्रिकोण काढला, कच्ची आकृती काढली. आता पहिला पाया काढून टाका 4.2 सेंटीमीटरचा. हे बघा 4.2 सेंटीमीटर इथपर्यंत येईल ना. समस्त 4.2 सेंटीमीटरचा पहिला पाया काढला RP. इथं आहे R, इथं आहे P. झाला 4.2 सेंटीमीटर. आता कोण 90 मापाचा आहे बरं का भाऊ आपला. मग इथं मस्त ठेवा असं कोण मापक 90 इथं. ओके, त्याच्यानंतर इथून असा एक मस्त कोण काढा. हा झाला 90. बघा असं चिन्ह टाकलं की हे काटकोनाचं चिन्ह आहे. 90 लिहायची गरज पण नाही. ठीक आहे, आता पुढे काय करायचंय मला. 5.5 सेंटीमीटरचा RS आहे. मग कंपास मध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. R वर कंपासचं टोक ठेवायचं, एक कंस मारायचा. हे अंतर झालं 5.5 सेमी आणि या ठिकाणी इथं झालं 5.5 सेंटीमीटर. झालं. आता इथे आपण काय करूयात, याला जोडून टाकू असं मस्त. या दोघांना जोडलं आणि हा जो बिंदू आहे माझा यस. तर अशा प्रकारे आपला हा सराव संच 3 जो आहे तो झालेला आहे. तर सराव संच 3 मधली 4 गणित होती. 4चे 4 गणित आपली झालेत. तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईबच नसेल केला तुम्ही, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 4 सोबत.